वसा जनसेवेचा। साक्षात दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे वर्णन करणारा श्री गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ याचे सप्ताह पारायण नुकतेच बुलढाणा शहरातील राऊतवाडी केंद्र येथे मोठ्या भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात दिनांक 5 डिसेंबर रोजी संपन्न झाले। मार्गशीर्ष महिन्याच्या अष्टमीच्या दिवशी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या या पारायणामध्ये 490हून अधिक स्वामी सेवेकरी यांनी सहभाग घेतला। गेले 7 दिवस चाललेल्या या सामूहिक पारायण सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर दत्ता नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत भाविक मोठ्या श्रद्धेने या ग्रंथाचे वाचन आणि श्रवण करण्यासाठी उपस्थित होते। गुरुचरित्र पारायणामुळे केवळ व्यक्तिगत उन्नती होत नाही, तर सामूहिक पारायणामुळे समाजात एकोपा आणि सकारात्मकता वाढते। या वर्षीचा उत्साह अभूतपूर्व होता। या गुरुचरित्र पारायण सोहळ्यासाठी शहरातील सेवेकरी आले आणि शहराबाहेरील आजूबाजूला खेडेगावातील सुद्धा सेवेकरी मोठ्या संख्येने गुरुचरित्र पारायण सोहळ्यात सहभाग घेतला। शहराबाहेरील आजूबाजूला खेडेगावातील सुद्धा सेवेकरी यांनी मोठ्या संख्येने गुरुचरित्र पारायण सोहळ्यात सहभाग घेतला। 7 दिवस चाललेल्या या पारायण सोहळ्याची समाप्ती 5 डिसेंबर रोजी झाली। या दिवशी महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले। मोठ्या संख्येने सेवेकरी या महाप्रसादाचा लाभ घेताना दिसून आले। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र राऊतवाडी क्रीडा संकुल रोड बुलढाणा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्री दत्त जयंती निमित्त श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व अखंड नामजप यज्ञ सोहळा हा संपन्न झाला। नोव्हेंबर महिन्याच्या 28 तारखेपासून हा सप्ताह सुरू झाला होता। आज दिनांक 5 डिसेंबरला दत्त जयंती सोहळ्याची सांगता आणि महाप्रसाद वाटप, स्वामी चरित्र पारायण, विविध यज्ञ याग 7 दिवसांपासून सुरू होते, त्याची सांगता आज करण्यात आली। हजारोच्या संख्येने सेवेकरांनी दर्शनाचा लाभ घेतला व प्रसादाचा लाभ घेत आहेत। दर गुरुवार आणि शनिवार संध्याकाळी 5:30 वाजता प्रश्नोत्तर विनामूल्य या ठिकाणी होत असतं व सायंकाळी 6:30 वाजता महाराजांची नैवेद्य आरती होत असते। सर्व बुलढाणेकरांनी व इतरांनी सुद्धा या सेवेचा व आरतीचा लाभ घ्यावा। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।